नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण फायनान्शियल प्लॅनिंग यामधला प्रॅक्टिस सेट 4.1 पाहणार आहोत. त्या अगोदर आपण एक नोट टिप बघणार आहोत. व्हॅल्यू ऑफ गुड्स ऑन विच GST इज लिव्ड इज कॉल्ड टॅक्सेबल व्हॅल्यू. टोटल व्हॅल्यू ऑर इनवॉइस व्हॅल्यू इज द व्हॅल्यू ऑफ GST. इफ नॉट मेन्शन, टेक द सेलिंग प्राइस ॲज अ टॅक्सेबल प्राइस. रिमेंबर that in tax invoice CGST म्हणजे सेंट्रल गुड सर्व्हिस टॅक्स अमाउंट is always equal to SGST amount. Practice set 4.1. First question. Pawan Medical supplies medicines. On some medicines is the rate of GST is 12%. Then what is the rate of CGST and SGST? आता या ठिकाणी GST आपल्याला 12% दिलेला आहे. 12% म्हणजे सेंट्रलला 6% जातो आणि स्टेटला 6% जातो. पण ते कसं सोडवायचं ते आपण पाहणार आहोत. चला तर मग आपण बघू. पहिले रेट ऑफ GST on medicine is equal to 12%. Therefore, rate of CGST is 6% and rate of SGST is 6%. एवढं आपल्याला लिहावं लागणार आहे. हे 1 मार्काला येतं. असं एक्झाम्पल आलं तर GST जर का 12 असेल तर 12%चे हाफ CGST असतं आणि SGST हाफ असतं आणि दोघांची सम ऑफ म्हणजे दोन्ही टक्केवारींची सम ऑफ GST असते. तर हे पहिलं एक्झाम्पल 1 मार्काला येतं. हे 1 मार्क. सेकंड एक्झाम्पल पाहणार आहोत आपण. सेकंड एक्झाम्पल. ऑन सर्टन article if rate of CGST is 9%, then what is the rate of SGST and what is the rate of GST. आता CGST दिलेलं आहे आपल्याला 9, 9चे इक्वल SGST असतो. म्हणजे 9 जर का CGST असेल तर SGST सुद्धा 9च आला. मग 9 प्लस किती झालं 18. मग 18% हे आपलं काय असणार आहे GST असणार आहे. पण आता ते असं ओरली आपल्याला तोंडी सांगता येणार नाही परीक्षेला. ते आपल्याला प्रॅक्टिकली दाखवावं लागणार किंवा लिहून दाखवायला थेरी दाखवावं लागणार आहे. रेट ऑफ CGST is equal to 9%. Therefore, rate of CGST is equal to 9%. मग आता 9% आहे. 9%च्या इक्वल आहे. Therefore, rate of SGST is equal to 9%. Therefore, rate of GST is equal to CGST plus SGST. CGST किती आहे 9% आणि SGST किती आहे त्याच्याच इक्वल असतं 9%. सम ऑफ 18%. Therefore, rate of GST 18%. हे सुद्धा एक्झाम्पल आपल्याला परीक्षेला अशा पद्धतीचे एक्झाम्पल येतात. हे 1 मार्काचे असतात. हे 1 मार्क. आता तिसरं एक्झाम्पल आपण पाहणार आहोत. तिसरे एक्झाम्पल आहे मिस्टर्स रिअल पेंट सोल्ड 2 टिन्स ऑफ लस्टर पेंट. लस्टर पेंट म्हणजे चकाकणारा पेंट. अँड टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ each tin is 2800. If the rate of GST is
28%. Then find the amount of CGST and SGST charge in the tax invoice. आता 2 टीन लस्टर पेंट घेतलेला आहे. एका टीनच्या डब्याचा भाव आहे 2800 आणि त्याच्यावरती 28% काय लागणार आहे, GST लागणार. आता 28% लागला तर 28%चा हाफ किती असणार आहे, 14% म्हणजे 14% CGST आणि 14% SGST. तर आपल्याला त्याच्या CGST 14% आलं पण SGST 14% आलं, ते कसं दाखवायचं ते आपण सोडून बघू. टॅक्सेबल व्हॅल्यू of two boxes of paint is equal to 2 into 2800 is equal to rupees 5600. तर rate of GST 28%. Therefore, rate of CGST is 14% and rate of SGST is 14%. Therefore, CGST is equal to 14% of rupees 5600. 14 divided by 100 into 5600. Simplify केला, 0 कट केला, 0 कट केला. 14 into 56 is equal to rupees 784. Therefore, CGST is equal to SGST is equal to rupees 784. Therefore, शेवटी सगळ्यात आपल्याला टिप लिहायची असते, द amount of CGST is 784 and SGST is rupees 784. Charge in tax invoice. पुढचं एक्झाम्पल आहे आपलं 4. द टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ रिस्ट वॉच बेल्ट इज रुपीज 586. रेट ऑफ GST इज 18%. देन व्हॉट इज प्राइस ऑफ द बेल्ट फॉर द कस्टमर. म्हणजे त्याला बेल्ट हा 586 आणि 18% GSTने, मग त्याची 18% GST लागून तो 586 रुपयामध्ये त्याला तो मिळाला होता. आता त्यामध्ये मूळ किंमत किती होती, तर आपल्याला तो बेल्ट 586 रुपये, त्याच्यावरती GST 18% GST किती लागणार ते बघणार आपण. आता टॅक्सेबल व्हॅल्यू आपली काय आहे, टॅक्सेबल व्हॅल्यू रुपीज 586. रेट ऑफ GST इज इक्वल टू 18% आहे. 18% त्याच्यावरती टॅक्स लागणार आहे 586 रुपयावर. घड्याळीचा बेल्ट हा 586चा आहे आणि त्याच्यावरती 18% GST लागणार आहे. मग GST इज इक्वल टू 18% ऑफ 586. मग 18 डिवायडेड बाय 100 इंटू 586. 18 आणि 586चा मल्टिप्लिकेशन डिवायडेड बाय 100. 10,548 डिवायडेड बाय 100. हे 0 गेले
डेसिमल पॉईंट लागला आहे 105.48 रुपीज GST लागलेला. देअरफॉर टॅक्सेबल व्हॅल्यूवर GST लागला. मग देअरफॉर अमाऊंट टू बी पेड बाय customer is equal to taxable value plus GST. टॅक्सेबल व्हॅल्यू होते आपली ₹586 प्लस GST लागलेला आहे 105.48 रुपीज. यांची ॲडिशन झाली आहे ₹691.48 एवढी रक्कम दुकानदाराला द्यावं लागणार आहे. म्हणजे कस्टमरला ते घड्याळ 691.48 रुपीजला पडणार आहे. क्वेश्चन 5. द टोटल व्हॅल्यू विथ GST ऑफ अ रिमोट कंट्रोल टॉय कार इज ₹1,770 rupees. Rate of GST is 18% on the toys. Find the taxable value. म्हणजे आपल्याला फाईंड काय करायचे, टॅक्सेबल व्हॅल्यू CGST अँड SGST हे काढायचे आहे टॉय कारचं. CGST अँड SGST फॉर धिस टॉय कार. आता आपल्याला ती रिमोट कंट्रोल कार ही एकूण 1,770 रुपयाला पडलेली आहे. त्याच्यावर विथ टॅक्स म्हणजे 18% GST लागून काढलेली. म्हणजे जर का एखादी वस्तू आपल्याला 120 रुपयामध्ये पडलेली आहे किंवा 118 रुपयाला पडलेली आहे, विथ टॅक्स 118 म्हणजे 100 रुपयाची वस्तू आहे आणि ती 18% ने 118 रुपयाला पडली आपल्याला. मग याच्यामध्ये आपल्याला ही टॅक्सेबल व्हॅल्यू काढायची. म्हणजे टॅक्सेबल व्हॅल्यू सपोज X आणि आता 18% म्हणजे त्याच्यातलं 9% आणि 9% हे काय झालेले CGST आणि SGST. मग 18%वरती 9 रुपये हे CGST झालं आणि 9 रुपये हे काय झालं SGST झालं. मग आपल्याला ही टॅक्सेबल व्हॅल्यू इथं आपल्याला माहिती आहे टॅक्सेबल व्हॅल्यू 100 रुपये. मग आता इथं माहिती नाही आपल्याला 1,770 रुपयाला ती विथ GSTनी वस्तू मिळाली. मग ती किंमत आपल्याला मूळ किंमत म्हणजे टॅक्सेबल व्हॅल्यू काढायची. तर आपण कसं काढायची ते बघणार आहोत. लेट द टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ अ कार बी रुपीज X. रेट ऑफ GST 18% दिलेलं आहे आपल्याला. देअरफॉर GST इज इक्वल टू 18% ऑफ रुपीज X. मग 18 डिवायडेड बाय 100 इंटू X मल्टी सिम्प्लिफाय केल्यानंतर इथं 18X डिवायडेड बाय 100 रुपीज हे इक्वेशन नंबर 1 झालं आपलं. आपल्याला Xची व्हॅल्यू काढायची असल्यामुळे आता देअरफॉर टोटल व्हॅल्यू ऑफ कार including GST including GST. आता टॅक्सेबल व्हॅल्यू प्लस GST. आता टॅक्सेबल व्हॅल्यू X प्लस GST इथं 18X डिवायडेड बाय 100.
सिम्प्लिफाय केलं एक्स प्लस 18x डिवाइड बाय 100. आता इथं 100 डिनोमिनेटरला आहे तर आपण मल्टिप्लिकेशन इथं सिम्प्लिफाय करून घेऊ. म्हणजे 100 इंटू एक्स 100x प्लस 18x डिवाइडेड बाय 100. 100x प्लस 18x 118x डिवाइडेड बाय 100. ही काय झाली आपली टोटल व्हॅल्यू ऑफ इन्क्लुडिंग GST. मग बट टोटल व्हॅल्यू ऑफ कार इन्क्लुडिंग GST इज रुपीज 1070 रुपीज. हे दिलेलं आहे आपल्याला. हे कुठं दिलेलं आहे? गिवनमध्ये सांगितलेलं आहे. गिवनमध्ये. मग तिथं आपण व्हॅल्यू काय करणार आहे? पुटअप करणार. म्हणजे 118x डिवाइडेड बाय 100 इज इक्वल टू 1770 रुपीज. मग बोथ साईड आपण काय करणार आहे? एक्सची व्हॅल्यू काढायची. इथं सिम्प्लिफाय करायचं. 118x डिवाइडेड बाय 100 इंटू 100 इज इक्वल टू 1770 इंटू 100. 100 कट झाले. 118x इज इक्वल टू 1770 इंटू 100 डिवाइडेड बाय नेक्स्ट याच्यात बघू. x इज इक्वल टू 1770 इंटू 100 डिवाइडेड बाय 118. सिम्प्लिफाय केल्यानंतर आपल्याला इथं आन्सर येणार आहे x इज इक्वल टू 1500 सिम्प्लिफाय केल्यानंतर. देअरफॉर टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ अ कार इज रुपीज 1500. आता नेक्स्ट स्टेप आपल्याला GST इज इक्वल टू 18x डिवाइडेड बाय 100. हे इक्वेशन नंबर 1 होतं आपलं. 18 इंटू टॅक्सेबल व्हॅल्यू आपल्याला काढलेली आपण ही 1500 डिवाइडेड बाय 100. मग 00 कट झाले तर 18 इंटू 15 यांचं मल्टिप्लिकेशन इथं 270 GST. आता त्याचे हाफ केले आपण. देअरफॉर GST 270 रुपीज इतका लागलेला आहे. देअरफॉर CGST इज इक्वल टू SGST इज इक्वल टू 1/2 इंटू GST. मग 1/2 म्हणजे 270 याचं सिम्प्लिफाय इथं केलं तर 135 रुपीज आलेले आहे. देअरफॉर CGST इज इक्वल टू SGST इज इक्वल टू रुपीज 135. हे आपल्याला म्हणजे ती घड्याळ ही 1500 रुपयाची होती. त्यावरती 18% GST लागून GST आलेला आहे 270 रुपये. 270 रुपये जर का ॲड केले आपण तर ती 1770 रुपयामध्ये पडते. 270चे जर का अर्धे केले 50% म्हणजे हाफ तर 135 म्हणजे 135 हे सेंट्रल गव्हर्नमेंटला द्यावा लागतो टॅक्स आणि 135 हा आपल्याला स्टेट गव्हर्नमेंटला द्यावा लागतो. त्यानंतर आपण पाहणार आहोत 6वं एक्झाम्पल आहे आपलं. 6वं एक्झाम्पल. टिप टॉप इलेक्ट्रॉनिक्स सप्लाइड ऑन AC of 1.5 ton to a company. Cost of AC supplied is rupees 51,200 with GST. Rate of CGST on AC is 14%. Then find the following amount as shown in the tax invoice of Tip Top Electronics. आता
त्यामध्ये आपल्याला हे 6 क्वेश्चन सोडवायचे. हे 6 क्वेश्चन म्हणजे 4 मार्काचं एक्झाम्पल आहे. 4 मार्काचं म्हणजे रेट ऑफ SGST. आता इथं रेट ऑफ SGST आपल्याला सांगताच येणार आहे, कारण CGST 14% तर SGST सुद्धा 14% झाला. रेट ऑफ GST, आता CGST आणि SGST दोघांची ॲडिशन केली तर आपल्याला 28% इथं GST मिळालं. आता टॅक्झेबल व्हॅल्यू काढावं लागणार आहे. इथं टॅक्झेबल व्हॅल्यू काढावं, आपलं टॅक्स सगट 51,200 रुपीज आहे. याचं टॅक्झेबल व्हॅल्यू काढावं लागणार. टोटल अमाऊंट ऑफ GST म्हणजे 28% टोटल अमाऊंट इथं GSTची काढावं लागणार आहे. अमाऊंट ऑफ CGSTची म्हणजे इथं 14% दिलेले, पण 14% किती रुपये आपल्याला अमाऊंट ऑफ CGST, त्याच पद्धतीने 14% SGST आहे. मग इथं सुद्धा आपल्याला काय करावं लागणार आहे, अमाऊंट काढावं लागणार आहे SGSTची. रेट ऑफ, फर्स्ट क्वेश्चन, रेट ऑफ CGST ऑन AC इज इक्वल टू 14%. हे आपल्याला गिवनमध्ये दिलेलंच आहे एक्झाम्पलमध्ये, म्हणजे गिवन. देअरफॉर रेट ऑफ CGST SGST ऑन AC इज इक्वल टू 14%. म्हणजे जेवढं CGST असणार तेवढंच SGST असणार आहे. हे झालं पहिलं आपलं. त्याच्यातलं दुसरं आहे रेट ऑफ GST. रेट ऑफ GST ऑन AC इज इक्वल टू रेट ऑफ CGST प्लस रेट ऑफ SGST is equal to 14% plus 14% is equal to 28%. Therefore, rate of GST is equal to 28%. हे झालं आपलं सेकंड. आता थर्ड बघणार आहोत. त्याच्यामध्ये आपण टॅक्झेबल व्हॅल्यू. आता टॅक्झेबल व्हॅल्यू ही इफ हे जर टॅक्झेबल व्हॅल्यू, आपण सपोज टॅक्झेबल व्हॅल्यू माहिती नाही आपल्याला. टॅक्झेबल व्हॅल्यू ऑफ AC इज रुपीज 100 रुपये. आता 100वरती टॅक्झेबल व्हॅल्यू 28 रुपये, म्हणजे ती 100 रुपयाची वस्तू जर का असेल, टॅक्झेबल व्हॅल्यू 100 रुपयाची, तर ती 28% आपल्याला 128 रुपयाला मिळणार. मग इथं आपल्याला टॅक्झेबल व्हॅल्यू माहिती नाही. X इज इक्वल टू 51,200 रुपीजला ती वस्तू मिळालेली. आलं लक्षात तुमच्या. जर का सपोज ती टॅक्झेबल व्हॅल्यू, एखाद्या वस्तूची टॅक्झेबल व्हॅल्यू 100 रुपये, त्याच्यावरती 28% GST 128 रुपयाला ती वस्तू मिळणार. तसंच आपल्याला 51,200 रुपयेमध्ये ती 28% एवढी मूळ आपली रक्कम झालेली आहे. मग त्याच्यावरती मूळ टॅक्झेबल व्हॅल्यू किती होती ते काढायचे. म्हणजे X त्या गृहीत, सपोज आपण काय गृहीत धरला X. आता इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन आपल्याला पाहिजे. देअरफॉर 100 डिवायडेड बाय X इज इक्वल टू 128 डिवायडेड बाय 51,200. क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचे. X इंटू 128 इज इक्वल टू 100 इंटू 51,200. X is equal to 100 into 51,200 divided by 128. सिम्प्लिफाय केल्यानंतर इथं X ची व्हॅल्यू ही आलेली आहे 40,000 आहे ना. म्हणजे टॅक्झेबल व्हॅल्यू आलेली आपल्याला 40,000 ही टॅक्झेबल व्हॅल्यू. म्हणजे ही टॅक्झेबल व्हॅल्यू 40,000 रुपीज. मग आता 4 नंबरचं आपल्याला, 4 नंबरचं काय आहे, टोटल GST इज इक्वल टू टोटल कॉस्ट इन्क्लुडिंग
इन्क्लुडिंग GST मायनस टॅक्झेबल व्हॅल्यू. आता टोटल कॉस्ट आपल्याला काढायची, टोटल GSTचं काढायचं. मी आता टोटल कॉस्ट ऑफ इन्क्लुडिंग टॅक्स किती होता 51,200 मायनस टॅक्झेबल व्हॅल्यू किती आली आपले 40,000 म्हणजे 40,000. त्याच्यातून सबट्रॅक्शन केलं तर आपला आन्सर येते 11,200 रुपीज. ही काय झाली टोटल GST रुपीज 11,200. त्यानंतर आपलं पाचवं काय काढायचं आहे आपल्याला फिफ्थ अमाऊंट ऑफ CGST म्हणजे अमाऊंट ऑफ CGST इज इक्वल टू टोटल GST डिवायडेड बाय हाफ म्हणजे त्याचं हाफ. आता टोटल किती आलेलं होतं 11,200 डिवायडेड बाय त्याचे हाफ केल्यानंतर इथे सिम्प्लिफाय केलं जर का तर 5,600 रुपीज हा CGST आलेला आहे. त्यानंतर सहावं काढायचं आहे आपल्याला. सहावं आहे अमाऊंट ऑफ SGST मग त्याच्यात इक्वल काय असतं CGST म्हणजे किती आलं SGST सुद्धा 5,600 रुपीज हे आलेले आपलं. आता 6 झालेले सोडून. देअरफॉर अमाऊंट ऑफ SGST इज इक्वल टू 5,600 रुपीज. नेक्स्ट एक्झाम्पल आपलं 7. प्रसाद परचेस्ड a washing machine from Maharashtra Electronic Goods. The discount of 5% was given on the printed price. Printed price 40,000. Rate of GST 28%. Find the purchase price of washing machine. Also find the amount of CGST and SGST. Show in the tax. आता इथं आपल्याला प्रसाद परचेस वॉशिंग मशीन त्यांनी परचेस केलेली 40,000वरती 5% डिस्काउंट दिलेला आहे आणि त्या डिस्काउंटवर 28% काय झालेलं आहे GST लागलेला आहे. GST जर का 28% लागला तर हाफ त्याचं किती होतं मग 14% CGST राहील आणि SGST 14% राहील. म्हणजे 100 रुपयाची जर का वस्तू असणार आहे तर त्या 100 रुपयावर जर का 5% डिस्काउंट मिळाला तर ती वस्तू 95 रुपये आणि 95 रुपयावरती मग 28% डिस्काउंट लागणार आहे. अशा पद्धतीने हे एक्झाम्पल आपल्याला बघायचं आहे तर त्यासाठी आपण सोडून बघू. द प्रिंटेड प्राइस किती आहे आपली प्रिंटेड प्राइस ऑफ वॉशिंग मशीन ही रुपीज 40,000 रुपये. आता 40,000 रुपयावरती आपल्याला डिस्काउंट किती आहे रेट ऑफ डिस्काउंट 5% आहे 5% म्हणजे देअरफॉर डिस्काउंट काढून घेऊ आपण पहिले. डिस्काउंट इज इक्वल टू 5 डिवायडेड बाय 100 इंटू 40,000. सिम्प्लिफाय केलं इथं तर 5 इंटू 400 5 इंटू 4 20 म्हणजे 2,000 रुपये काय आलेला आहे डिस्काउंट आलेला आहे. हा डिस्काउंट आता देअरफॉर टॅक्झेबल व्हॅल्यू. आता टॅक्झेबल व्हॅल्यू काढायची आपल्याला. टॅक्झेबल व्हॅल्यू ऑफ वॉशिंग मशीन शॉर्ट फॉर्ममध्ये लिहितो वॉशिंग मशीन. देअरफॉर प्रिंटेड प्राइस मायनस डिस्काउंट. आता प्रिंटेड प्राइस किती आली आपली 40,000 होती म्हणजे 40,000 मायनस त्याच्यातून डिस्काउंट लेस केला म्हणजे 38,000 रुपीज आपलं काय झालेलं टॅक्झेबल व्हॅल्यू ऑफ वॉशिंग मशीन. आता त्या टॅक्झेबल व्हॅल्यूवरती आपल्याला
14% आणि 14% म्हणजे 28% आपण काढू डायरेक्ट. आता जीएसटी इथं जीएसटी आपल्याला 28%, जीएसटी टक्के 28% म्हणजे जीएसटी इज इक्वल टू 28% ऑफ 38,000 रुपीजवर आपल्याला काढून घेऊ. मग 28 डिवायडेड बाय 100 इंटू 38,000 सिम्प्लिफाय केल्यानंतर 28 इंटू 380, तर 380 यांचा जर का मल्टिप्लिकेशन केला तर 10,640 रुपीज आम्ही करून ठेवलेला आहे अगोदर, व्हिडिओ मोठा होतो म्हणून. त्यामुळे मग त्यानंतर पुढं CGST हा GST आलेला आहे. देर CGST इज इक्वल टू 1/2 GST. CGSTची अमाऊंट काढायची आपल्याला. मग 1/2 इंटू 10,640 हे सिम्प्लिफाय इथं केल्यानंतर इथं 5,320 रुपीज CGSTची अमाऊंट आलेली आहे. किती? 5,320 रुपये. Therefore, CGST is equal to SGST is equal to 5,320 रुपीज इक्वल असते. म्हणजे जेवढा CGST आला तेवढाच SGST असणार आहे. म्हणजे 5,320 रुपये SGST आला. आता परचेस व्हॅल्यू किती आली? परचेस व्हॅल्यू म्हणजे ती परचेस कितीमध्ये पूर्ण डिस्काउंट वगैरे आपण पकडून परचेस व्हॅल्यू ऑफ वॉशिंग मशीन इज इक्वल टू टॅक्सेबल व्हॅल्यू. टॅक्सेबल व्हॅल्यू म्हणजे त्याच्यावरती टॅक्स किती याच्यावर लागला होता आपला, टॅक्सेबल व्हॅल्यू प्लस GST. आता टॅक्सेबल व्हॅल्यू ही 38,000 लागला होता आपल्याला, प्लस GST आलेला होता 10,640 रुपये. यांची दोघांची सम अप केली तर रुपीज 48,640 रुपीज मध्ये ती पूर्ण वॉशिंग मशीन GST लागून मिळालेली. म्हणजे 40,000 होती किंमत, 40,000वरती डिस्काउंट मिळाला 5% डिस्काउंट मिळाला, 38,000 आले. 38,000वरती 28%